नमस्कार मित्रांनो, एक व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला एक माहिती देणार आहे। तुम्ही आता न्यूज बघितली असेल की आपचे 7 एमपी हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि राघव चड्डाचं तुम्ही जे सोशल मीडियावर बघत आहे, लोक तिची टीका करत आहेत किंवा त्याच्याबद्दल जे बोलत आहेत किंवा त्यांनी जे प्रकरण राज्यसभेवर प्रश्न उचलले होते त्याच्या प्रश्नावर भारतीय जनता पार्टीने लक्ष देऊन त्यांना आपल्या पार्टीत नियुक्त केलं। पण नेमकं कारण काय तुम्हाला माहीत आहे का मित्रांनो? जेव्हा राघव चड्डाला आपने राज्यसभेतून जे बाहेर काढलं होतं त्याच्यानंतर एका व्यक्तीला त्या जागेवर बसवलं होतं। त्या व्यक्तीचं नाव होतं अशोक मित्तल, लवली युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष आहेत, म्हणजे ते त्यांचे ऑनर आहेत। त्यांच्याकडे ईडीची रेड पडली। जेव्हा त्यांच्या इथं ईडीची रेड पडली ना, तर ते त्याच्यातून सुटणार होते कारण की त्यांच्यापाशी भरपूर पैसा आहे। पण नेमकं काय झालं, त्यांच्याकडे न ईडीची रेड पडता त्यांच्या मुलाच्या इथं प्रथम मित्तल हा जो मुलगा आहे तुम्ही स्क्रीनवर बघत आहे, याच्या घरावर रेड पडली ईडीची। आणि मित्रांनो, त्या मुलावर जेव्हा रेड पडली ना, तेव्हा अशोक मित्तलनी भारतीय जनता पार्टीकडे महत्त्वाचं पाऊल उचललं। म्हणजे एखादा व्यक्ती जर कधी आपल्या बाजूने येत नसेल तर साम दाम दंड भेद हे वापरून त्याला आपल्या जवळ कसं आणायचं हे तुम्हाला इथे पाहायला मिळालं।